नमस्ते मित्रांनो, एक खूप छान आज मी वॉरेन बफेट बद्दल बऱ्याचशा गोष्टी वाचत असताना लक्षात आलेल्या काही गोष्टी होत्या आणि त्यावर मला वाटतं की तुमच्याशी थोडंसं शेअर करावं। वॉरेन बफेट हा सगळ्यात जगातला श्रीमंत व्यक्ती की ज्यांनी शेअर मार्केटमधनं सगळ्यात जास्त पैसे कमवले। तो नेहमी म्हणतो की मी राईट टाइमला राईट देशामध्ये जन्माला आलो आणि त्यामुळे मी खूप पैसे कमवले। म्हणजे त्याचं म्हणणं ओव्हरियन लॉटरी। मी मागच्या 2-4 व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलंच आहे की भारतीयांना सुद्धा ओव्हरियन लॉटरी लागलेली आहे। पण एवढं सगळं तो हायेस्ट सक्सेसफुल, सगळ्यात जास्त पैसे त्यांनी शेअर मार्केटमधनं कमवले, सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्ती झालाय, हे सगळं जरी खरं असलं तर त्याचा स्टडी करताना असं लक्षात आलं की त्यांनी 300 डिसिजन घेतले त्याच्या आयुष्यभराच्या काळामध्ये। म्हणजे आता 90-92 वय आहे त्याचं आणि त्या काळामध्ये त्यांनी जवळजवळ 300 निर्णय घेतले आणि त्या 300 निर्णयामधले फक्त 12 निर्णय त्याचे योग्य ठरले पैसे कमवण्यामध्ये, असं डाटा सांगतो। म्हणजे जर हे आकडेवारी बघितली तर ही फक्त 4% आकडेवारी आहे। पण त्याच्यातला सगळ्यात मोठा गुण काय होता माहितीये का? तर त्याच्यातला सगळ्यात मोठा गुण होता तो म्हणजे कन्सिस्टन्सी। म्हणजे त्यांनी कंपाऊंड बेनिफिट जर मिळवायचं असेल तर 30 वर्षांनी अभाऊ जे डिसिजन झालेत त्याचेच रिझल्ट एवढे छान आलेत। त्याबरोबरच त्याचे काही 4-5-6 निर्णय आहेत की ज्या गोष्टी तो म्हणतो की तुम्ही कुठलाही व्यवसाय करा आणि कसाही करा त्याच्यासाठी ते वापरा। तर ते 4-5 गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि त्या 4-5 गोष्टींमध्ये तो म्हणतो की इन्व्हर्ट विचार करा। इन्व्हर्ट विचार करा म्हणजे काय? तर ज्या गोष्टी तुम्हाला, म्हणजे जर समजा तुम्हाला बिझनेसमधनं खूप प्रॉफिट मिळवायचा आहे, खूप फायदा करायचा आहे, असा विचार करण्यासाठी काय करावं लागेल असा विचार न करता तुम्हाला तुमचा बिझनेस पुढच्या 5 वर्षांमध्ये झोपवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल ह्याचा विचार करा। म्हणजे इन्व्हर्ट विचार। म्हणजे जर मला माझा बिझनेस पुढच्या 5 वर्षात बंद करायचा असेल तर मला क्लायंटला हाडतूड करावं लागेल, मला माझ्या ऑफिसचं किंवा माझ्या दुकानाचा ॲम्बियन्स सगळ्यात घाण करावं लागेल, तिथलं फर्निचर एकदम जुनाट करावं लागेल, तिथं ठेवणाऱ्या ज्या विक्रीच्या वस्तू आहेत त्या खराब ठेवाव्या लागतील, तुटक्या मुटक्या ठेवाव्या लागतील, माझ्या स्टाफनी लोकांशी ऑर्गंट बोलावं लागेल, मी स्टाफशी ऑर्गंट बोलावं लागेल। हे जर केलं तर पुढच्या 5 वर्षांमध्ये माझा बिझनेस बंद होईल। ह्याच्या विरुद्ध केलं की ऑटोमॅटिक तुमचा बिझनेस ग्रो होईल। त्यामुळे इन्व्हर्ट थिंक करा, असं त्याचं पहिलं वाक्य आहे। दुसरं आहे की बी अ लर्निंग मशीन। म्हणजे तुम्ही कायम नवीन काहीतरी शिकत राहा। म्हणजे माझं दुकान आहे, वर्षानुवर्ष तेच पद्धतीने मी चालवतोय असं थिंक करू नका। तर मला कायम नवीन काहीतरी इम्प्लिमेंट करता येईल माझ्या व्यवसायामध्ये आणि तो इम्प्लिमेंट करण्यासाठी मी काय आयडियाज वापरू शकतो त्याच्यासाठीचे लर्निंग कोर्सेस अटेंड करा आणि त्याच्यातनं तुम्ही सारखं नवीन काहीतरी शिकत राहा, ते उपयोगी पडेल, असं एक त्याचं दुसरं वाक्य आहे। तिसरं वाक्य आहे इट्स ऑल सो सिम्पल। म्हणजे तुम्ही तुमच्या बिझनेसला खूप कॉम्प्लिकेटेड बनवू नका, त्याला एकदम सिम्पल ठेवा। खूप अडचणीचं आणि काहीतरी नवीन करायच्या भानगडीत पडू नका, जे आहे तेच फिक्स ठेवा। जर समजा तुम्ही एखादी वस्तू विकत असाल तर आता ती वस्तू विकून विकून खूप मी मोठा झालोय आणि आता मला ह्याच्यापेक्षा नवीन काहीतरी ऍडिशनल केलं पाहिजे विक्रीमध्ये, असं काही करू नका। तुम्ही जे विकताय सचोटीने विकताय त्याच्यावरच फोकस करा, पण त्यातले तुम्ही टॉपचे बना। म्हणजे समजा जर तुम्ही फक्त इनर गारमेंटच विकताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही फेमस आहे तर त्याच्यातली सगळ्यात बेस्ट व्हरायटी सगळ्या ठेवायला चालू करा। त्याच्याबरोबर तुम्ही म्हणू नका की मी शर्ट पॅन्ट पण विक्रीला चालू करेल, त्या भानगडीत पडू नका, त्याच्यामध्येच जेम व्हा, त्याच्यामध्येच एक्सपर्ट व्हा, असं त्याचं म्हणणं आहे। त्याच्यानंतर तो म्हणतो की तुम्हाला प्रत्येक वेळी क्लायंटला सांगताना टेल देम व्हाय। म्हणजे मी हा व्यवसाय का करतोय किंवा तुम्ही ही वस्तू का खरेदी केली पाहिजे ह्या विषयावर तुम्ही त्यांच्याशी बोला। म्हणजे टेल देम व्हाय। म्हणजेच तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं सेल करताना व्हाय म्हणजे हे कशासाठी करायला पाहिजे तुम्ही किंवा मी, ह्यावर एक्सप्लेनेशन द्या। म्हणजे तुमचे गोल्स जे आहेत किंवा तुमचे विजन आहेत त्या समोरच्या माणसाला पटतील आणि तुमचा सेल वाढेल। मला वाटतंय हे प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येक ठिकाणी लागू पडणाऱ्या गोष्टी आहेत। तर तुम्ही नक्कीच याचा विचार करा आणि तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करा, असं मला वाटतं। थँक्यू।